लेकरं बाळांना पायावर घातलं. तेव्हा नरसिंह सरस्वती स्वामींनी गंगेला जवळ बोलावलं. वा अप्पा, ही काही वेगळीच आहे बरं का. गंगा मायला पाहून बोलावलं आणि तिला मोजक्या शब्दामध्ये सांगितलं की बाई, संसारास आसक्त राहून तुझ्या उदरी महान संत जन्माला येणार आहे. पण संत होण्यासाठी आज्ञाधारक लागतं. मग आईसुद्धा आज्ञाधारक असावी लागते. आईचे वडिलाचेच अंश येतात ना, यथा बीजम तथांकुरम या न्यायानं. मग हिच्यात तसं काही आज्ञाधारकपणा आहे का नाही हे पाहण्यासाठी एकदा स्वामींनी आपल्या पायातला खडावा दिला. हे बघ, त्या चुलीत घाल. वय लहान होतं, 5-6 वर्षाची असेल. तिने घेतलं आणि चुलीत तो खडावा घातला. वामनप्पांनी घेतला, काढून दुधामध्ये भिजवला, त्याला ठेवलं बाजूला. पण एकच सांगितलं त्याने, ही खरी आज्ञाधारक निघणार आहे. संतांची आसक्ती कशातच नसते, तर पादुकेत असेल का. पण परीक्षा घ्यायची होती. आणि अशा आज्ञाधारक गंगेच्या पोटी आमचा प्रल्हाद पुढे जन्माला येणार होता. म्हणून आमच्या मुकुंद अण्णांचा विवाह गंगामाईशी झाला. गंगा या नावामध्येच आपण काय पावित्र्य ते पाहतो. गंगा गंगेति यो ब्रूयात, गंगा गंगेति यो ब्रूयात, गंगा गंगेति यो ब्रूयात. योजनानां शतैरपि मुच्यते मुच्यते सर्वलोके विष्णुलोकं स गच्छति. गंगा गंगेति यो ब्रूयात् यो ब्रूयात् यो ब्रूयात्. अशा त्या गंगेचा विवाह आमच्या मुकुंद अण्णाबरोबर झाला. यथावकाश गंगामाईला आणि मुकुंद अण्णांना 4 पुत्र झाले. पहिल्या चिरंजीवांचं नाव वासुदेव ठेवण्यात आलं, ज्यांना जे बाबा शास्त्री या नावानं खूप प्रसिद्ध झाले. साधारण इसवी सन 1885 सालाचा त्यांचा जन्म आहे बाबा शास्त्रींचा. चरित्रभर त्यांचं मोठं आहे, आपल्याजवळ तेवढा वेळ नाही. पण एक सांगितलं पाहिजे, जे जिवंत पपूत होऊन गेलं ना त्याचं आपण ऐकलंच पाहिजे. हे बाबा शास्त्री म्हणजे प्रल्हाद महाराजांचे सगळ्यात मोठे भाऊ, वेदशास्त्र पारंगत आणि अति कुशाग्र बुद्धी. विद्वान झाले, शास्त्री झाले, पंडित झाले. अहो, विदर्भ रत्न त्यांना पदवी मिळाली. असे आमचे बाबा शास्त्री नुसते विद्वान नव्हते, कारण पुष्कळ विद्वान खूप असतात, पण समर्थांनी त्यांच्या बाबतीत काही वेगळंच लिहून ठेवलं आहे. जनिहित पंडित सांडित गेले, जनिहित पंडित सांडित गेले. अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. जनिहित पंडित सांडित गेले, पंडित सांडित गेले, अहो सांडित गेले. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस. विद्वान असतात पण ते जगाचं कल्याण नाही करू शकत. जे विद्वानही आहेत आणि जगाचं कल्याण करण्यासाठी परमेश्वराची उपासना असावी. उपासनेचा महदाशयो, उपासनेबी निराशयो, उदंड केला तरी जयो प्राप्त होणार नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणले त्याप्रमाणे आमच्या बाबा शास्त्रींची उपासना, कृष्णाची उपासना होती. काय उपासना होती त्यांची. आयुष्य फार कमी लाभलं बरं का. चरित्र मोठे पण आपण जास्त नाही पाहू शकत, काहीतरी ऐकलं पाहिजे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तसं काही न ऐकल्यापेक्षा थोडं की बाबा शास्त्रींचं आयुष्यभर कमी लाभलं त्यांना. एकच सांगायचं मला की ज्यांना मरणाच्या आधी 4 दिवस माहिती झालं, हां, अखंड कृष्णाची उपासना. अहो,
काय वृत्तीचं औदार्य. आपल्या घरातल्या राधेचं लग्न लोणारच्या गोपाळकृष्णाशी लग्न करण्यासाठी म्हणून उपाध्याय काका बसलेले आहेत. हां, 60 गाड्या लग्न नेलं. मुलीचं नव्हतं, बहिणीचं नव्हतं, राधेची मूर्ती आणि लोणारमधल्या कृष्णाची मूर्ती या दोघांचं लग्न लावण्यासाठी 60 गाड्या बैलगाड्या आमच्या साखर खेरड्यातून लोणारमध्ये नेऊन. अरे काय देवाच्या सख्यत्वासाठी अजून काय असतं. घरामध्ये आई आहे, वडील आहेत, बाकीचे भाऊ आहेत, पत्नी आहे, भाऊजाई आहेत. हे सगळे असताना सांगितलं की आज असं करा, नैवेद्य वैष्णव लवकर उरकून घ्या, जेवण करून घ्या. झाले जेवण म्हणले हो. इथं आता शेणाने सारवा. आईला जवळ बसून घेतलं. आई, आजपर्यंत तुझ्या आज्ञेच्या बाहेर गेलो का? नाही रे बाबा, आज असं काय बोलायला लागलं. ऐकून घे मग सांगतो तुला. आज्ञेच्या बाहेर गेलो का? नाही. मग आज माझी आज्ञा पाळायची. अरे हे काय वेगळं? ऐकून घे. शेणानं सारवायला सांग. शेणानं सारवलं, दर्भ अंतरले. अंगात ताप होता, मानमोडीचा काळ होता. पहिल्यांदा या महाराजांच्या घरात आमच्या बाबा शास्त्रीला त्याची लागवड झाली होती. 2 दिवसाचा ताप सांगून ठेवलं होतं. त्याप्रमाणे त्यांना आता त्या दर्भाच्या आसनावर बसवलं आणि सर्वजण नामस्मरण करा. आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव. ओ रामानंद महाराजांचा सहवास आलेला कसा आला तो पुढे आपण पाहणार आहोत. त्यांच्या सहवासामुळे त्यांना असा भाव निर्माण झाला की महाराज इथे आलेले आहेत, आसन मांडा, त्यांची पूजा करा, मला त्यांच्याबरोबर डोकं ठेवू द्या. म्हणजे संताचं स्मरण आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण या अवस्थेमध्ये वयाच्या 32व्या वर्षी बाबाशास्त्रींनी देह ठेवला. चालता बोलता सांगून नामस्मरणामध्ये देह ठेवणे. आपल्याला व्हेंटिलेटरवर राहावं लागतं 8-8 दिवस. मेलेला असला तरी डॉक्टर म्हणतात अजून 3 दिवस ठेवा. म्हणजे यांचं काय व्हायचं तेव्हा? काय अधिकार असला पाहिजे. 32व्या वर्षी समजते आधीच. यज्ञेश्वर काका सांगायचे आपले कस्तुरे काका की 2 लोकांना 6 महिने आधी त्यांनी लिहून ठेवलं होतं म्हणे बरं का. त्यांच्या भागवतात ठेवा आणि या तारखेला ही चिठ्ठी पहा. त्याच्यावर लिहिलेलं होतं की अश्विन काय वद्य अष्टमी या दिवशी माझा स्वर्गवास होणार, मी कृष्णाच्या स्वरूपात विलीन होणार. 6 महिने आधी बाबा शास्त्रींनी आपल्या बरोबरीच्या विद्वान मंडळींना ठेवलेलो. त्यांच्या भागवताच्या चिठ्ठ्या होत्या, पण फार अधिकारी लोक होते, ते सुद्धा बरोबर वेळेवर आले का? ती चिठ्ठी त्या दिवशीच पाहिजे होती, बरोबर आले वेळेवर. काय अधिकार असतो. हे मोठ्या भावाचा हा अधिकार, वडिलाचा नाही सांगितला आपल्याला, मोठ्या भावाचा अधिकार सांगितला. नंतरचे भाऊ होते, त्यांचं नाव होतं गोपाळ दादा. वैदिक शास्त्री बनलेले. विद्यार्थ्यांचं विद्यार्जन करून घेणे हे त्यांचं काम होतं. बाबाशास्त्री बाहेर जाऊन सगळं यज्ञ याग वगैरे कर्म करायचे, प्रवचनासारखे कर्म करायचे, भागवतासारखा ग्रंथ सांगून लोकांना धर्ममार्गामध्ये समाविष्ट करून घ्यायचे कार्य बाबाशास्त्रीचं होतं. गोपाळदादाचं विद्यार्थ्याकडून विद्यार्जन करून घेण्याचं काम होतं. तिसरे आमचे प्रल्हाद महाराज, यांच्या बाबतीत नंतर ऐकू आपण काय ऐकायचं ते. चौथे होते, त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम. नावच काय ठेवलं गेलं असेल, पुरुषात उत्तम म्हणून पुरुषोत्तम. आणि खरंच आपण त्यांचं जीवनपट पाहिला ना, जसे रामलक्ष्मण होते तसे आमचे प्रल्हाद महाराज आणि पुरुषोत्तम भाऊ होते. लहान भाऊ कसा असतो हे खरं पाहायचं असेल, पुरुषोत्तम भाऊचं जीवन जवळून पाहावं. खूप प्रसंग आहेत, प्रसंगाने वेळ मिळाला तर आपण पाहू. असं हे पुरुषोत्तम भाऊ महाराजांचं व्यावहारिक सगळं जीवन पुरुषोत्तम भाऊ सांभाळत होते. आणि प्रल्हाद महाराजांनी आयुष्यात कोणताही व्यवहारच केला नाही. कोणी किती पैसे ठेवले, आपल्याजवळ आलेल्या पैशाचं काय झालं, आयुष्यात नाही पाहिलं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, पडदीप आण आम्हा लक्ष्मीची, आण
आम्हा लक्ष्मीची ती तो आहे माता आमुची ती तो आहे माता आमुची आण आम्हा लक्ष्मीची आण आम्हा लक्ष्मीची 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 लक्ष्मीला दुरुनी वंदावे काय ती जशी सेवावे उपयोग आणि उपभोग दिसायला सरळ जरी शब्द असले तरी फार फरक आहे लक्ष्मीचा उपयोग घ्यावा लक्ष्मीचा उपभोग फक्त नारायण घेऊ शकतो जो तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो त्याला संपवून टाकते तिचं नाव लक्ष्मी आमच्या महाराजांनी कधी कोणी किती पैसे ठेवले काय आले या उत्सवात किती आले काय सांगावं पुष्कळ संत असे दिसतात हो आपल्याला कोणाचा उच्चार नाही करायचा पाप नाही करायचा आपल्याला एकादशीचा पर्व काळे पण कधीही पैशाला पाहिलं नाही त्याच्याकडे पाहिलं नाही व्यवहारात कधी पडले नाही पुरुषोत्तम भाऊ सगळं सांभाळायचे आणि उत्तरार्धापर्यंत महाराजांच्या बरोबर होते पुढे काय झालं ते आपण चरित्र भागामध्ये पाहू जेव्हा तिसऱ्या वेळेला गंगामाय गर्भवती राहिल्या 2 पुत्र आली झालेले होते हे तिसरा होता पण तिसऱ्याचे लक्षणच वेगळे वाटत होते तिसरा जन्माला येणार याचे लक्षणच वेगळे वाटत होते कशावरून ओळखतात असं म्हणतात ना शीतावरून भाताची परीक्षा 5व्या महिन्यापासून आमची गंगामाय मन राम रंगी रंग मन राम रंग राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी आत्मरंगी रंगले मन आत्मरंगी रंग आत्मरंगी रंगले मन विश्वरंगी रंगले मन राम मन राम रंगले राम रंगले राम रंगी रंगले एकदा तिची अवस्था घरातले सगळे कामं धंदे व्यवस्था जबाबदारीने सगळं पार पाडून जेव्हा जेव्हा थोडी संधी मिळाली त्यात भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हायचं बाबा शास्त्रींच्या लक्षात आलं आमच्या मुकुंद अण्णांच्या लक्षात आलं आणि ती जास्त मौनामध्ये राहायला लागलेली आहे एक वेगळ्या कोणत्या तरी तंद्रीत असते तिला काय पाहिजे विचारपूस केली पाहिजे ज्याला आपल्याकडच्या गावरान भाषेमध्ये डोहाळे म्हणतो ना तिला कशाचे डोहाळे झाले ते पाहिलं पाहिजे असे वडील लोकांनी घरामध्ये चर्चा केली आणि विचारलं तिला बाई या अवस्थेत तुला काय वाटतं का तू नेहमी अशी एकांतात बसलेली दिसते डोळे लावलेली असते ओठातून काहीतरी पुटपटत असते काय तुझ्या मनात काय विचार येतात काही इच्छा तुझी पूर्ण करणं गरजेचं असेल तर सांग बोलल्याशिवाय आम्हाला समजणार नाही
ताबडतोब मांडी घातलेली, जसं कौशल्यला विचारले होते डोहाळे. काय सांगावं तुम्हाला, डोहाळे फार चांगले असतात. कोणाचे? पारमार्थिक लोकांचे डोहाळे चांगले असतात. कौशल्याचे डोहाळे पहा, देवकीचे डोहाळे पहा, ऐकायसारखे असतात. आपल्याच्या विचारूच नका. मला 50 डोहाळे पाठ आहेत, पण काय कामाचे आपले? कोळसे खायचे, काय खायचं काय. तिला विचारलं, तिला सांगितलं, सांगू